नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व। तर आज मी निघाली पुणे पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेला सिंहगड किल्ला, जो की आज प्रत्येकाला माहिती आहे। तर आता आपण किल्ल्याच्या रस्त्याला लागलो आहोत आणि हे जे दिसतंय ते आहे खडकवासला धरण, जे आपल्याला जाता जाता लागतं। तर सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचा आणि मुख्य शहर म्हणजे पुणे ते सिंहगड किल्ल्याचे अंतर हे 30 किलोमीटर असून आपण त्याला टॅक्सीने किंवा बसनेही जाऊ शकतो। आणि जर तुम्ही बसने येत असाल तर स्वारगेट पासून 50 नंबरची बस पकडून आपण सिंहगडाच्या पायथ्याशी असलेले डोंजे गावापर्यंत येऊ शकतो। आणि डोंजे गावापासून प्रत्येकी 1 तासाला बस आपल्याला गडाच्या पायथ्याशी आणून पोहोचवते। तर बघू शकता इथे आता वळणाच्या रस्त्यातनं आपण आता गडाच्या पायथ्याशी पोहोचणार आहोत। तर पुढे जाऊन गडाची हद्द चालू होते, तिथून आपल्याला आपल्या जे वाहन आहे त्याची आपल्याला टॅक्स द्यायला लागतो। तर त्यासाठी 2 व्हीलरचे मी इकडे 50 रुपये देऊन पुढे प्रवासाला सुरुवात केली आहे। जर तुम्ही तिथून तुम्हाला गडावर जर ट्रॅकिंग करत जायचं असेल तर तुम्ही डोंजे गावापासून 1.5 ते 2 तासात गडावर जाऊ शकतात। आणि गडाच्या पार्किंग पर्यंत पोहोचायचे असेल तर ऑटो किंवा स्वतःच्या गाडीने पण जाऊ शकतो। तर बघू शकता आपण आता सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत आणि इकडे आपल्याला गाडी पार्क करून घ्यायची, त्यासाठी कोणताही चार्ज आपल्याला द्यायचा नाहीये। तर आता आपण गड चढायला सुरुवात करूया। सिंहगडाचे पूर्वीचे नाव कोंढाणा हे होते। कोंढाणा किल्ल्यावर झालेल्या 1670च्या ऐतिहासिक लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवलग मित्र नरवीर तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले। या दुःखद प्रसंगामध्ये महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उच्चारले आणि या ऐतिहासिक क्षणापासून या गडाचे नाव कोंढाणा बदलून सिंहगड ठेवण्यात आले। तर गडावर येण्यासाठी जे वाहन ज्या रस्त्याचा वापर करतात हा तोच रस्ता आहे। याच्याने सर्व वाहन आपले गडाच्या पायथ्यापर्यंत येतात। तर पुढे आल्यानंतर पार्किंग पासून पुढे येताच आपल्याला गडाचा जो पहिला दरवाजा आहे तो दिसतो आणि त्या पुढे लागोपाठ 3 दरवाजे दिसतात। गड फिरण्यासाठी आपल्याला इथे मॅप पण दिला आहे, त्याचा वापर करून पण आपण गड चांगला फिरू शकतो। सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते। कौंडण्य ऋषींच्या नावावरून या किल्ल्याचे नाव कोंढाणा असे पडले होते। कोळी राजा नाग नाईक यांच्याकडून 1328 मध्ये मोहम्मद बिन तुगलक यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता। छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजेच शहाजी राजे भोसले यांच्याकडे पुणे प्रदेश ताब्यात देण्यात आला होता। आदिलशाहीला वाटले की छत्रपती शिवाजी महाराज पण आदिलशाही स्वीकारतील, पण महाराजांनी आदिलशाहीला न स्वीकारता स्वराज्याची स्थापना करून त्याला बळकट बनवण्याचे काम सुरू केले आणि 1647 मध्ये शिवाजी महाराजांनी युक्ती लढून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला। तर बघू शकता इकडे हा आहे धुक्यात हरवलेला गडाचा दुसरा दरवाजा।
त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर हा आहे तिसरा आणि शेवटचा दरवाजा. तर इकडे बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि पावसाळ्यात गडाचे सौंदर्य वेगळेच निखरून येते. बघू शकता गड किती सुंदर सगळं धुक्यामध्ये दिसतोय. तर पावसाळ्यात गड फिरण्यासाठी खूप छान वाटतं. तर बघू शकता इकडे आहे घोड्याची पागा. तर आता इकडे आपण गड फिरूया. आणि जर तुम्हाला गड पूर्ण प्रॉपर फिरायचा आहे तर ह्याच्या खाली पायवाटा दिल्यात त्यांच्यावरच चालत जायचंय. त्या आपल्याला सगळे गडावर ज्या ज्या वास्तू आहेत तिकडे जाऊन सोडतात. तर गडावर पाहण्यासाठी आपल्याला तसे अनेक वास्तू आहेत, जसे तोफखाना, घोडेपागा, सुभेदार तानाजी मालुसरेंचे स्मारक, देव हाके, कल्याण दरवाजा, तुंजार माजी शहाजीराव महाराजांची समाधी, लोकमान्य टिळकांचा बंगला यांसारख्या अनेक वास्तू आपल्याला बघायला मिळतील. तर पायवाटांवरून पुढे आल्यानंतर आपण पोहोचलो आहोत ते म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानी. सिंहगडावर स्वातंत्र्य चळवळ सेनानी बाळ गंगाधर टिळक यांचा बंगला आजही उपस्थित आहे. लोकमान्य टिळक अधूनमधून इथे यायचे आणि राहायचे. 1915 मध्ये याच बंगल्यात महात्मा गांधीजी आणि लोकमान्य टिळक यांच्यात बैठक झाली होती. तर बघू शकता पुढे आल्यानंतर इकडे मॅप मध्ये आपल्याला दिला आहे तानाजी कडा, कल्याण दरवाजा आणि नरवीर तानाजी मालुसरेंची समाधी. तर आता आपण चाललोय ती तानाजी मालुसरेंच्या समाधीकडे. तर बघू शकता इकडे रस्त्यात आता हवा, पाऊस थोडा आलाय आणि हवा पण चांगली आली आहे. तर इकडे ठिकठिकाणाला बोर्ड्स पण लावले आहेत ज्यामध्ये आज्ञापत्र आहे आणि आपण कोणत्या वास्तूला भेट देत आहोत त्याची पण माहिती इथे संपूर्ण दिलेली आहे. बघू शकता इथे आता नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. ज्यावेळी किल्ले फतेह करण्याचा आदेश मिळाला त्यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे हे त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश मिळताच ते ह्या मोहिमेवर निघाले. त्यावेळी त्यांनी एक वाक्य म्हटले, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपले भाऊ सूर्यजी मालुसरे आणि शेलार मामा सोबत काही सैन्य घेऊन 4 फेब्रुवारी 1970 सिंहगडाजवळ येऊन पोहोचले. किल्ल्याची तटबंदी उंच असल्या कारणाने गडावर चढणे सोपे नव्हते, पण गिर्यारोहण तंत्राचा वापर करून महाराजांचे मावळे गडावर चढले. सुभेदार तानाजी मालुसरेंचे भाऊ सूर्यजी मालुसरे सैनिकांसोबत कल्याण दरवाजाजवळ उभे होते. हे सर्व उदयभानच्या लक्षात येताच उदयभान आणि
सुभेदार तानाजी मालुसरे यांमध्ये भयानक युद्धाला सुरुवात झाली. उदयभानाच्या वाराने तानाजी मालुसरेंची ढाल तुटली, तरी त्यांनी लढा दिला आणि लढता लढता खूप जखमी झाले. सैनिकांनी आपली पूर्ण शक्ती लावून शत्रूवर आक्रमण केले आणि किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. पण यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांचं वीरमरण आले. ही दुःखद बातमी शिवाजी महाराजांना समजताच महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला. तर बघू शकता पुढे आल्यानंतर आपल्याला वास्तू दिसली, ती म्हणजेच कल्याण दरवाजा. तर ह्या दरवाजाचं सौंदर्य पण बघू शकतात. आजही त्याचे बांधकाम एकदम तसंच्या तसंच आहे आणि जसं पूर्वी असेल ते तसंच दिसते, त्यात जरा पण बदल नाही आहे. आणि ही जी समोर जी तुम्हाला कमान दिसते तिला देवडी म्हणतात. म्हणजेच पूर्वी दरवाजाचं रक्षण करण्यासाठी जिथे बसायचे तर त्यालाच ते देवडी असं म्हणतात, जे की दरवाजाचं रक्षण करता जे सैनिक करायचे ते तिथे बसायचे.
म्हणजे ह्याच रस्त्याने आपल्याला वरती आता रिटर्न जायचं आहे. तर आता पुढे आल्यानंतर कल्याण दरवाजानंतर आपण आता तानाजीकडेला जाऊया, पण त्याआधी थोडं काहीतरी खाऊया, कारण गड फिरून जबरदस्त भूक लागली आहे. आणि इकडे वरती मस्त छोटे छोटे हॉटेल्स आहेत जिथे आपल्याला घरगुती जेवण मिळतं. तर यांच्याकडे मी ऑर्डर केली पारंपरिक थाळी, ज्यामध्ये होतं पिठलं, भाकरी, वांग्याचं भरीत, लोणचं, कांदा. तर हे खाल्ल्यानंतर एकदम जुन्या जेवणाची जी मजा असते ती आली. आणि चला आता आपण तानाजीकडेला जाऊया. इतिहासाची साक्ष देणारी आणि तोफांचे वार स्वतःवर झेलून स्वराज्याचे रक्षण करणारी तटबंदी आजही आपल्याला चांगल्या कंडिशनमध्ये बघायला मिळते. बघू शकता इकडे हा तानाजी कडा. ज्या वेळेस गडावर युद्ध चालू होते त्यावेळी गडावर मुघलांची मोठी फौज होती, त्यामुळे सरळ सरळ हल्ला करणं कठीण होतं. मावळ्यांनी पश्चिमेचा एक अवघड कडा चढण्यासाठी निवडला, तो म्हणजे तानाजी कडा. हा 90 अंशाचा कडा उभा कडा होता, म्हणून या बाजूने पहारेकरी कमी असायचे. त्यामुळे तानाजी व मावळ्यांनी या बाजूने चढण्याचा निर्णय घेतला आणि या युद्धात शत्रूंवर विजय मिळवून किल्ला आपल्या स्वराज्यात सामील झाला. मला हे करतोय.
बघू शकता समोर जी वास्तू आपल्याला दिसते ती म्हणजेच देव टाके. पूर्वीचे लोक यामधूनच पाणी प्यायचे आणि आजही गडावर जे लोक आहेत ते यातलंच पाणी पितात. तर बघू शकता पाणी किती पारदर्शक आणि स्वच्छ आहे. यामध्ये कचरा नको पडायला म्हणून वरती पत्र्याचे शेडिंग पण केले आहे आणि बघू शकता तुम्ही आजूबाजूने त्यामध्ये पाणी झिरपतंय आणि ते खूप स्वच्छ आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला सिंहगड किल्ल्याची माहिती? आवडली असेल लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.